नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। युद्धामुळे सध्या आपल्या भारतामध्ये जे एलपीजी गॅस आहे त्याचा तुटवडा निर्माण होतोय। आपल्याला सरकार किती पण सांगत असलं की आपल्या भारताकडे भरपूर साठा आहे, पण तसं बघितलं तर कुठेतरी आपल्याला गॅस सिलेंडरचा तुटवडा पाहायला मिळतो। कारण म्हणजे जे हॉटेल आहेत बऱ्यापैकी मुंबई पुणे जे मेट्रो सिटी आहेत त्यामध्ये जवळपास 25% जे हॉटेल आहेत त्यामध्ये जे गॅस आहेत ते देणं बंद झालेले। जर आपण घरगुती वापरासाठी देखील गॅसची नोंदणी केली तर आपल्याला सुरुवातीला 18 दिवसाची मुदत दिली होती, त्यानंतर ती 21 दिवस झाली आणि त्यानंतर आता 25 ते 26 दिवस झाले। मंडळी बघा किती दिवसानंतर आपल्याला गॅस मिळणार आहे। गॅसचा जो पुरवठा आहे तो कुठेतरी कमी पडणार आहे, हे आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतं। जर एलपीजी गॅस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर राहिला असतं तर जे हॉटेल आहे त्यामध्ये गॅस कनेक्शन देणं बंद केलं नसतं। हा एक मुद्दा लक्षात येतो आपल्याला। जर हे युद्ध असं सुरू राहिलं अजून काही दिवस तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर जो गॅस आहे त्याचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळेल।